सरकारमधले जे मंत्री आले होते त्यांनी कायद्यासंदर्भात भाष्य केलं होतं, शाहू फुले आंबेडकरांसंदर्भात भाष्य केलं होतं। नको म्हणा, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेण्याची लायकी नाहीये यांची। बाबासाहेबांचा कायदा तर तुम्ही केव्हाच मोडायला बसलात आणि शाहू महाराज आणि शिवछत्रपती ज्यांनी आपल्या बहीण लेकींकडे वाकडी नजर करणाऱ्यांचा चौरंगा केला होता, तुम्ही त्यांचं नाव घेण्याच्या लायकीचे नाही आहात। कित्येक महाराष्ट्रात अशा घटना घडल्यात की त्या घटनांवर तुम्ही एकही चकार शब्दाने काही बोलला नाहीत। माजलगावमध्ये 3 आरोपी मोकाट आहेत। माजलगावच्या त्या 3 आरोपींना का पीआयने अटक केली नाही? गोपनीयचे अधिकारी असतील, त्यांनी दखल घ्यावी, त्यांनी माहिती घ्यावी की माजलगाव मधले आरोपी का अजूनही मोकाट आहेत। त्या पीआयला पीएसआयला आम्ही सातत्याने फोन करते, सातत्याने बोलतोय, दादा मामा काका करतोय, तो काही माजलगावच्या लोकांना अटक करत नाही। उदगीरमध्ये 9 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाला, 18 तास गुन्हा दाखल झाला नाही। आमच्या लातूरच्या बालाजी रेड्डीने जेव्हा पुढाकार घेतला, जेव्हा तिथे थाया मांडून बसले, तेव्हा गुन्हा दाखल झाला। लातूरमध्ये हॉस्टेलमध्ये पोरीवर रेप करून बलात्कार झाला, पीआयने गुन्हा दाखल करून घेतला नाही। तो म्हटला बलात्कारच झाला नाही। सोलापूरला पंचनामा डबल पंचनामा केला, सांगितलं की अरे बलात्कार झालाय आणि खून झालाय, मग कुठे गुन्हा दाखल झाला? आरोपीच्या अटकेचं काय? किती एक प्रकरण नाही, ढिगाने प्रकरण आहेत। उरण आहे, पनवेल आहे, वसई आहे, चाकूर आहे, पुणे आहे, इकडे कल्याण पूर्व 3 महिन्यापूर्वी आपणच आलो तो 7 वर्षाच्या लेकराचा खून झाला होता। त्या मिहिर शहाच्या पोराने या नाकवाची पत्नी काय पद्धतीने फरफटत नेली। काय केलं तुम्ही मिहिर शहाचं? फक्त सरकारचे लागेबांधे असणारे लोक आहेत म्हणून सोडता का? आशुतोष डुमरेने हे प्रकरण हाताळलं असतं तर कालचा उद्रेक झाला नसता का? तुम्ही आशुतोष डुमरेंची इन्क्वायरी करत नाही?